नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार दिनकर नान्नावरे पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या फ्री लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. गेल्या काही दिवसापासून आपण भूगोल या विषयासंदर्भात कंबाईन ग्रुप बी ची जी परीक्षा आहे ती साधारणतः विचारात घेऊन आपण एक सिरीज सुरू केलेली. ती सगळी आपली पीवायक्यू ची ही सिरीज दिसते, ज्याच्यामध्ये आपण सगळे पीवायक्यू हे बघतो, आपण प्री एक्झामचे बघत आहोत. अशामध्ये आतापर्यंत साधारणतः आपण 2017, 2018, 2019, 2020, 2021, 22, 23 आणि 24 अशा साधारणतः इथपर्यंतचे ही पीवायक्यू बघितले. आणि हा जो दिसतोय आपल्याला साधारणतः 2025चा हा शेवटचा पेपर दिसतोय. आणि जर कदाचित भूगोल या विषयाचे ही पीवायक्यू चे लेक्चर जर कदाचित तुम्ही बघितलेले नसेल, जे आतापर्यंत झालेले सगळे 2017 पासून ते 2025 पर्यंतचे, ठीक आहे, तर ते एकदा तुम्ही बॅक जाऊन तुम्ही बघू सुद्धा शकता आमच्या लिस्टमध्ये, ठीक आहे. आणि हा जो आहे तो आपला 2025चा आहे. याच्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. त्या अगोदर लक्षात घ्या, साधारणतः जेव्हा केव्हा आपण हे पीवायक्यू अनालिसिस करतो तेव्हा साधारणतः आपल्याला कळते की जास्तीत जास्त क्वेश्चन कशा पद्धतीने येतात आणि कोणत्या अप्रोचने येतात, ठीक आहे. हे गोष्ट नेमकी कळली आपल्याला, क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो ह्या गोष्टीचा एक अप्रोच आला, चांगल्या पद्धतीने एक लॉजिक डेव्हलप झालं, तर जे न येणारे क्वेश्चन सुद्धा आपल्याला असे दिसतात तर ते सुद्धा आपण इझिली टॅकल करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो नेमके, ठीक आहे. हे नेमकं आपल्याला गरजेचं ठरते की पीवायक्यूचे अनालिसिस का करणं गरजेचं, बरोबर. आता याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय बोललेलं लक्षात घ्या. खालील विधानांचा विचार करा असं बोलताय आणि काही विधानं खाली दिलेली आहे. अशी ही साधारणतः 4 विधानं दिलेली आहे. पहिलं जे विधान आहे त्याच्यामध्ये काय बोलताय लक्षात घ्या. रायरेश्वरापासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांग असे म्हणतात, असं बोललेले हे, ठीक आहे. ते बरोबर आहे. साधारणतः लक्षात घ्या, आपण बोलताना बोललेलो, वारंवार बोललेलो की शंभू महादेव डोंगर रांग जी आहे साधारणतः ती आपल्याला सातपुडा पर्वतरांगेमध्ये, सातपुडा नाही तर आपली सह्याद्री पर्वतरांगेमध्ये साधारणतः लक्षात घ्या आपल्याला ती साधारणतः रायरेश्वर या शिखरापासून सुरू होताना दिसते. या रायरेश्वर या शिखरापासून साधारणतः ही सुरुवात झालेली आहे. पण जनरली पाहायचं म्हटलं साधारणतः लक्षात घ्या मित्रांनो, हे रायरेश्वर जे शिखर आहे ते आपल्याला पुणे या जिल्ह्यामध्ये दिसते, ठीक आहे. पण जी काही शंभू महादेव डोंगर रांग आहे त्याचा विस्तार साधारणतः आपल्याला सातारा आणि सांगली या जिल्ह्यामध्ये झालेला दिसते. पण सुरुवात नेमकी कुठून झालेली याची ही आपल्याला पुणे जिल्ह्यामधून रायरेश्वर या शिखरापासून झालेली दिसते नेमकं, ठीक आहे. मग असं म्हणता येईल का आपल्याला की शंभू महादेव या डोंगर रांगेचा विस्तार हा पुणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे, तर असं म्हणता येणार नाही. फक्त त्याची सुरुवात त्या ठिकाणी झालेली नेमकी आहे, ठीक आहे. तर हे जे स्टेटमेंट दिसतं मित्रांनो तर बरोबर आहे. आणि याचा विस्तार जो झालेला कुठपर्यंत, तर मग तो रायरेश्वरापासून साधारणतः तो आपल्याला दिसतोय तो हा शिंगणापूरपर्यंत झालेला दिसतोय, ठीक आहे. म्हणजे स्टेटमेंट हे बरोबर आपलं शिंगणापूरपर्यंत अशा पद्धतीने याचा विस्तार झालेला. पहिलं स्टेटमेंट बरोबर, काय अडचण नाही. दुसरं काय बोललेलं लक्षात घ्या, काय बोलताय, सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले असं बोललेले, ठीक आहे की नाही. सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे वेगळे झालेले असं बोललेले. आपण जेव्हा केव्हा 2024चा पेपर बघितलेला त्याच्यामध्ये साधारणतः आपण विंध्य पर्वतरांग, त्याच्या खाली आपल्याला नर्मदा नदी, त्याच्या खाली आपल्याला दक्षिणेकडे दिसतंय पुन्हा आपल्याला सातपुडा पर्वतरांग, आणि त्याच्या दक्षिणेकडे दिसतंय आपल्याला काय, तर मग पुन्हा तापी नदीचं खोरे दिसतंय. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बघितलेलं आपण साधारणतः की सातपुडा पर्वतरांग ही जी दिसते आपल्याला साधारणतः ते आपल्याला या पद्धतीने नर्मदा नदी वाहताना दिसते, नर्मदा नदी वाहताना दिसत आहे. आणि त्याच्या दक्षिणेकडे आपल्याला या पद्धतीने दिसत आहे मित्रांनो ही सातपुडा पर्वतरांग दिसत आहे. ही दिसत आपल्याला सातपुडा पर्वतरांग, ठीक आहे. या सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे साधारणतः लक्षात घ्या या पद्धतीने आपल्याला पुन्हा एक नदी वाहताना दिसत आहे. ही नदी दिसते आपल्याला ती तापी नदी दिसते, ठीक आहे. म्हणजे काय म्हणताय लक्षात घ्या, नर्मदा व तापी नदीचं खोरं हे सातपुडा पर्वतरांगेने हे काय केलेलं, हे विभागलेलं साधारणतः हे सेम इथे दिलेलं आहे, ठीक आहे ना. म्हणजे नर्मदा व तापी नदीचे खोरे हे वेगळे कोणी केले, तर हे सातपुडा पर्वतरांगेने केले. स्टेटमेंट हे बरोबर आहे, काय अडचण नाही, ठीक आहे. आता सी मध्ये काय बोललेले की हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे सुद्धा वेगळे झालेले असं म्हणता हे, ठीक आहे. तर हे सुद्धा नेमकं आपलं बरोबर आहे, लक्षात घ्या. साधारणतः आपण बोलतो तसं की काल सुद्धा आपण हेच बघितलेलं होतं साधारणतः, ठीक आहे. तसं आपल्याला दिसते की महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी दिसते आपल्याला ती अशी ही गोदावरी नदी वाहताना दिसते मित्रांनो. गोदावरी नदी वाहताना दिसत आहे. आणि या गोदावरी नदीच्या दक्षिणेकडे साधारणतः लक्षात घ्या या पद्धतीने आपल्याला दिसत आहे, ही दिसते आपल्याला हरिश्चंद्र व बालाघाट डोंगर रांग दिसत आहे, ठीक आहे. ही दिसते आपल्याला हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग, ठीक आहे. आणि या हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेच्या दक्षिणेकडे पुन्हा आपल्याला एक नदी वाहताना दिसत आहे. ही नदी कोणती, तर ही आहे ही भीमा नदी, आपल्याला ती भीमा नदी. अशाच पद्धतीने साधारणतः
गोदावरी व भीमा नदीचे खोरे जे आहे ते कोणी कोणी वेगळे केलेले, तर हे केलेले हरिश्चंद्र व बालाघाट या डोंगर रांगेने वेगळे केलेले. जे स्टेटमेंट हे सुद्धा आपल्याला काय दिसतंय मित्रांनो, बरोबर आहे. त्यानंतर पुढे काय बोललेले लक्षात घ्या, काय बोलताय ड मध्ये काय बोललेले, गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळे करणारी, गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळे करणारी सातमाळा व अजिंठा डोंगररांग आहे असं बोललेले हे. ठीक आहे, म्हणजे साधारणतः लक्षात घ्या, जेव्हा गोदावरी नदीचं खोरं आपण बघतो, गोदावरी नदीचं खोरं एकदा बघतो, लक्षात घ्या काय काय करतो. नाही एकदा चांगल्या पद्धतीने समजून घेतलं तर गोष्टी इझी जातात आपल्याला. ठीक आहे, आता याच्यामध्ये साधारणतः लक्षात घ्या, जेव्हा अशा पद्धतीने ही तापी नदी वाहते, ठीक आहे, त्या तापी नदीच्या दक्षिणेकडे साधारणतः लक्षात घ्या आपल्याला या पद्धतीने एक डोंगर रांग दिसत आहे. ही जे डोंगर रांग दिसत आहे मित्रांनो, ही दिसते आपल्याला सातमाळा व अजिंठा डोंगर रांग. ठीक आहे, आपण बोलतो मी बोललेलो ही तापी नदीचे खोरं, हे तापी नदी, आणि ही दिसते आपल्याला पुन्हा सातमाळा व अजिंठा रांग दिसते. ठीक आहे, आणि या सातमाळा व अजिंठा डोंगर रांगेच्या दक्षिणेकडून पुन्हा आपल्याला एक नदी वाहताना दिसते, ती आपल्या महाराष्ट्रामधली. ती कोणती नदी, तर ही आपली ही गोदावरी नदी, गोदावरी नदी साधारणतः. ठीक आहे, असा सगळा आपल्याला काहीतरी हा क्रम दिसतोय. म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा आपल्याला काय दिसतं, बरोबर दिसतं. म्हणजे बोललेले सातमाळा व अजिंठा डोंगर रांग, बघा सातमाळा व अजिंठा डोंगर रांग यांनी कोणत्या नदीचे खोरे वेगळे केले, तर गोदावरी, आणि त्यानंतर काय तर मग तापी, गोदावरी आणि तापी अशा पद्धतीने वेगळे केलेले दिसतात. तर स्टेटमेंट हे सुद्धा बरोबर. तर चारही विधानं या प्रश्नामधली आपली बरोबर आहे नेमकी. ठीक आहे, आता चारही विधानं बरोबर असणारा पर्याय नेमका कोणता, तर या ठिकाणी पहिल्या पर्यायामध्ये काय बोललेले की अविधान हे बरोबर असं बोललेले. म्हणजे हे स्टेटमेंट आपण, हे काय पर्याय आपला येणार नाही. त्यानंतर पुढे काय बोलताय लक्षात घ्या, 2 मध्ये काय बोललेले, अ आणि ब योग्य, अ आणि ब दोन्ही बरोबर असं बोललेले. ठीक आहे, म्हणजे हे सुद्धा आपलं येणार नाही. त्यानंतर बोलताय अ ब आणि क म्हणजे ए बी सी बरोबर असं बोललेले, तर हे सुद्धा आपलं येणार नाही. ठीक आहे, आणि त्यानंतर बोलताय काय, तर लक्षात घ्या वरील सर्व विधाने बरोबर आहेत, तर हे स्टेटमेंट काय, सॉरी काय दिसतं आपल्याला, पर्याय काय दिसतं आपल्याला, हा बरोबर दिसतं. ठीक आहे, कारण याच्यामधले सगळी आपली विधानं ही बरोबर होते नेमकी. ठीक आहे, तर या पद्धतीनं पहिला जो प्रश्न आहे नेमका मित्रांनो, ठीक आहे, त्याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये हे मिळताना दिसतं. ठीक आहे, पुढचा बघू आपण प्रश्न काय बोललेले पुढच्या प्रश्नामध्ये जो जनगणनेवर आधारित दिसतं आपल्याला, साधारणतः लोकसंख्येवर आधारित दिसतं. काय बोलताय, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये लक्षात घ्या काय बोललेले पुन्हा की ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवलेला आहे. ठीक आहे, आता महाराष्ट्राची साधारणतः लक्षात घ्या आपल्याला दिसतंय की 2001 ते 2011चं जे दशक आहे, 11चे हे जे दशक साधारणतः आपल्याला दिसत आहे, या दशकामध्ये महाराष्ट्राची काहीतरी आपल्याला लोकसंख्या वाढलेली दिसते, त्याची दशवार्षिक वाढ साधारणतः काहीतरी झालेली दिसते. आता मागच्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे 2001च्या तुलनेत 2011 मध्ये ही दशवार्षिक वाढीच्या बाबतीत जर पाहायचं म्हटलं, तर महाराष्ट्राची ही जी वाढ झालेली दिसते साधारणतः ती आपल्याला 15.99% साधारणतः झालेली दिसते मित्रांनो. ठीक आहे, मग याच्यामध्ये जे महाराष्ट्रामधले इतर काही जिल्हे दिसत आहे, याच्यामध्ये सुद्धा काहीतरी फरक दिसलेला असेल, बरोबर. काहीतरी जिल्हे असे असतील की त्याच्यामध्ये भरपूर सारी वाढ झालेली असेल, काहीतरी जिल्हे पुन्हा असे काही असतील पुन्हा आणखी त्याच्यामध्ये वाढ न होता घट झालेली असेल. म्हणजे त्यांचा जो काही वाढीचा दर आहे तो कसा असेल, तो ऋणात्मक असेल. म्हणजे जो वृद्धी दर आहे त्याचा तो कसा असणार, तो ऋणात्मक असणार. आणि तोच ऋणात्मक वृद्धी दर आपल्याला या ठिकाणी विचारला, ऋणात्मक वृद्धी दर आपल्याला विचारलेला. ठीक आहे, आता मग हा असा दर जो दिसतोय आपल्याला जो ऋणात्मक आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, मग ते नेमकं आपल्याला बघायचं आहे. नेमकं आता लक्षात घ्या, याच्यामध्ये 3 जिल्हे असे नेमके की त्याच्यामध्ये ऋणात्मक वृद्धी दर दिसतोय आपल्याला नेमका. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये दिसतोय आपल्याला पहिला जो जिल्हा तो दिसतो आपल्याला मुंबई शहर असं दिसतं. या मुंबई शहराची साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर जी काही लोकसंख्येची ऋणात्मक वृद्धी दर असा वाढलेला आहे, ठीक आहे, हा जो दिसतोय आपल्याला तो -7.56 असा दिसतोय, -7.56 दिसतोय. आणि त्यानंतर येताना दिसतोय जो दुसऱ्या क्रमांकावर येताना दिसतोय मित्रांनो, तो येताना दिसतोय आपल्याला रत्नागिरी. आणि रत्नागिरीचा जो काही ऋणात्मक वृद्धी दर आहे जो दिसतोय आपल्याला या दशकामध्ये 2001 ते 2011 या दशकामध्ये दिसतोय आपल्याला, तो दिसतोय साधारणतः किती, तर तो दिसतोय आपल्याला 4.8 इतका दिसतोय, 4.8% इतका साधारणतः दिसतोय. ठीक आहे, आता पुढे साधारणतः पुन्हा आणखी जर बघायचं म्हटलं तर तिसरा एक आणखी जिल्हा ज्याच्यामध्ये ऋणात्मक वृद्धी दर दिसतोय आपल्याला, तो दिसतोय सिंधुदुर्ग. आणि सिंधुदुर्गचा जो ऋणात्मक वृद्धी दर आहे तो साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर तो दिसतोय -2.2% असा दिसतोय, -2.2%. ठीक आहे, जो पहिला जिल्हा होता तो बोललो आपण मुंबई शहर, ज्याच्यामध्ये दिसतोय आपल्याला -7.56. तो सेकंड वाला दिसतोय तो दिसतोय आपल्याला रत्नागिरी दिसतोय, त्याच्यामध्ये दिसतोय आपल्याला काय तर
4.8% इतका ऋणात्मक वृद्धी दर दिसत आहे. आणि त्यानंतर दिसतं आपल्याला सिंधुदुर्ग दिसतं आपल्याला पुन्हा तिसरा, ज्याचं दिसतंय काहीतरी लक्षात घ्या -2.2% असा साधारणतः ऋणात्मक वृद्धी दर आपल्याला दिसतंय हा, ठीक आहे की नाही. जे साधारणतः आपल्याला याचं उत्तर मिळालं दिसतंय, तर उत्तर दिसतं आपल्याला हे पर्याय क्रमांक 2 असं दिसतंय, ठीक आहे की नाही. काय अडचण नाही इथपर्यंत. पुढे जाऊ आपण. पुढे गेल्यानंतर तिसरा प्रश्न आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये एक फॅक्च्युअल डाटा असा प्रश्न दिसतोय, काय म्हणता लक्षात घ्या. महाराष्ट्र संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीनुसार साधारणतः काय बोलतात, 2014च्या आकडेवारीनुसार लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक आहे असं बोललेलं आहे, ठीक आहे. जे काही लोह खनिजाचे साठे आपल्याला साधारणतः यानुसार दिसतंय नेमकं, तर हे साधारणतः लक्षात घ्या मित्रांनो, हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक दिसतंय मित्रांनो, ठीक आहे. आता पुढचा बघू आपण. पुढच्या प्रश्नामध्ये काय बोललेले, काय बोलताय लक्षात घ्या. जोड्या जुडवासाठी प्रश्न आहे हा. जोड्या जुडवासाठी प्रश्न आहे. एका बाजूला काय दिलेलं, तर कोपेनचे हवामान विभाग दिलेले आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर काय दिलेलं, पुन्हा आणखी हवामानाचा प्रकार दिलेला, ठीक आहे. आता हे कसं काय नेमकं लक्षात घ्या. याच्यामध्ये दिलेलं पहिल्यामध्ये CW आणि G दिलेला आहे, ठीक आहे की नाही. जो साधारणतः कोपेनच्या हवामान वर्गीकरणानुसार कुठेतरी हा समशीतोष्ण कटिबंधामधला जे काही हवामान दिसत आहे, असं हे समशीतोष्ण कटिबंधातलं हवामान आपल्या भारतामध्ये कोणत्या तरी भागामध्ये आढळते. मग इथे दिलेलं हे मिझोथर्मल. मिझोथर्मल म्हणजेच काय तर लक्षात घ्या, यालाच बोलतो आपण समशीतोष्ण. त्याला बोलतो आपण समशीतोष्ण असं बोलतो. मग हे साधारणतः लागताना दिसतं आपल्याला काय, तर 400 जोडी लागताना दिसतात, ठीक आहे. पुढे दिसतंय काय तर लक्षात घ्या, BWHW दिसतंय. BWHW दिसतंय, तर हे लागताना दिसतं साधारणतः लक्षात घ्या. हा जो भाग दिसतो आपल्याला BWHW असा भाग, हा साधारणतः आपल्याला हा वाळवंटी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त दिसतो. तो कोरड्या क्षेत्राचा भाग दिसतोय. मग आता वाळवंटी क्षेत्र याच्यामध्ये पाहायचं म्हटलं तर हे दिसतं आपल्याला 1 वर दिसतंय, ठीक आहे. तर मग हे सुद्धा जोडी लागलेली दिसते, काय अडचण नाही इथपर्यंत. त्यानंतर DFC हा भाग दिसतोय मित्रांनो. हा भाग साधारणतः ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्तीत जास्त कमी असते, म्हणजे थंड वातावरण साधारणतः आपल्याला दिसते, आणि हिवाळा जसा हा साधारणतः तो आर्द्रतेयुक्त दिसत आहे, अशा पद्धतीच्या भागामध्ये आढळताना दिसतंय. तर ही जोडी लागताना दिसते आपल्याला, हे 200 लागताना दिसत आहे. आणि त्यानंतर पुढे दिसतं आपल्याला काय तर AMW म्हणजे काय तर लक्षात घ्या, आपल्याला दिसतं ते उष्णकटिबंधीय मोसमी हवामान असं दिसतं, ठीक आहे. आता बाकीची जर कदाचित आपल्याला खास अशी माहिती नसेल, काय अडचण नाही, ठीक आहे. पण साधारणतः जेव्हा आपण AMW हा भरपूरदा आलेला असतो, भरपूरदा आपण अभ्यासलेला असतो, तर उष्णकटिबंधीय मोसमी हवामान जिथे असते त्याला बोलतो आपण AMW असं बोलतो. त्याची जोडी फक्त एकाच ठिकाणी लागताना दिसते. कुठे लागताना दिसते तर लक्षात घ्या, D मध्ये 3 असायला पाहिजे. D साठी 3 असायला पाहिजे, ते फक्त या ठिकाणी दिसते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतं. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर दिसतं मित्रांनो, बरोबर असलेलं, ठीक आहे. पुढचा जो प्रश्न असणार आहे तो 5वा प्रश्न असणार आहे. आणि 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं लक्षात घ्या, तो नदी प्रणाली बद्दलचा प्रश्न दिसतो साधारणतः, ठीक आहे. आता नदी प्रणालीची नेमकी या ठिकाणी काही नद्या दिलेल्या आहेत, ज्या संध नदीच्या उपनद्या नेमक्या, आणि त्यांची इथं उगमस्थाने नेमकी विचारलेली आहे, ठीक आहे की नाही. एकदम इझी प्रश्न, असा काही फार कठीण नाही. काय बोललेले लक्षात घ्या, खालील विधाने विचारात घ्या असा हा प्रश्न आहे. आणि त्याचं नेमकं प्रश्न नेमकं दिसतंय काय तर लक्षात घ्या, विधाने कोणती बरोबर आहेत नेमकी, ठीक आहे ना, कोणती विधाने बरोबर आहेत असं हे खाली नेमकं विचारलेलं आहे. तर प्रश्न खाली दिलेला आपल्याला नेमकं, ठीक आहे. आता वरचे स्टेटमेंट बघू. ए मध्ये काय बोललेले की चिनाब नदी झोजिला खिंडीजवळ उगम पावते असं बोललेले. चिनाब ही नदी झोजिला खिंडीजवळ उगम पावते असं बोललेले. मित्रांनो, ही जी चिनाब नदी आहे ती लक्षात घ्या, साधारणतः आपल्याला ती झास्कर पर्वतरांगेमध्ये उगम पावताना दिसते. झास्कर पर्वतरांगेमध्ये उगम पावताना दिसत आहे. त्या झास्कर पर्वतरांगेमध्ये एक खिंड आहे, त्या खिंडीचं नाव आहे बारालाचा खिंड. झास्कर पर्वतरांगेमध्ये खिंड दिसते, त्या खिंडीचं नाव आहे बारालाचा खिंड. त्या बारालाचा खिंडीजवळ साधारणतः लक्षात घ्या आपल्याला ती उगम पावताना दिसते. तर ही झोजिला या खिंडीजवळ नाही, तर बारालाचा खिंडीजवळ उगम पावते, म्हणून लक्षात घ्या हे आपल्याला स्टेटमेंट हे चुकीचं दिसतंय, ठीक आहे. पुढे बघतो आपण. ब मध्ये काय बोलता लक्षात घ्या, रावी नदीचा उगम हा रोहतांग खिंडीजवळ होताना दिसतोय, ठीक आहे, जे बरोबर आहे, ठीक आहे. त्या रोहतांग खिंडीजवळ पुन्हा साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर कुल्लू टेकड्या आहेत. कुल्लू टेकड्या आपल्याला दिसतात. त्या कुल्लू टेकड्याजवळ रोहतांग खिंडीजवळ साधारणतः उगम होताना दिसतं आपल्याला, हे बरोबर सुद्धा दिसतं आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर सी मध्ये काय बोललेले, सतलज नदीचा उगम हा राकस सरोवराजवळ होतो, ठीक आहे ना. तर हे सुद्धा बरोबर आहे नेमकं. राकस सरोवर जो आहे साधारणतः लक्षात घ्या, तो एक मानसरोवराचा भाग. राकस सरोवर हा मानसरोवराचा भाग दिसतो आपल्याला साधारणतः.
त्या मानसरोवर जवळ राकस सरोवरातून, या राकस सरोवरातून साधारणतः लक्षात घ्या आपल्याला या सतलज नदीचा उगम होताना दिसत आहे. म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे आणि बी सुद्धा बरोबर आहे. तर मग हे साधारणतः कुठे दिसते आपल्याला असं हे, ठीक आहे. बी आणि सी ही आपल्याला कुठे दिसतात, तर हे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते, उत्तर मिळालं. ठीक आहे. ज्या सिंधू नदीच्या 5 उपनद्या आहेत त्या हे याच्याबद्दलचा साधारणतः प्रश्न आणि त्यांच्या उगमाबद्दलचा. ठीक आहे. मग याच्यामध्ये साधारणतः चीनाब झालेली, रावी झालेली, सतलज झालेली, राहिलेल्या कोणत्या, तर त्याच्यामध्ये 2 पुन्हा आणखी राहिलेल्या, त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला कोणतं, झेलम. आणि त्यानंतर पुन्हा एक राहिलेली दिसते आपल्याला, पुन्हा कोणती, तर ती बियास राहिलेली दिसते मित्रांनो. ठीक आहे. मग झेलमचा उगम साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर झेलमचा उगम दिसतो आपल्याला कुठे, तो हा दिसतो आपल्याला काश्मीर दरीमध्ये दिसतोय. काश्मीर दरीमध्ये झेलमचा उगम दिसत आहे. आणि त्यानंतर बियासचा उगम कुठे दिसत आहे, तर बियासचा उगम हा होतो तो बियास कुंडातून होतो. बियासचा उगम होताना दिसतोय आपल्याला, तो बियास कुंडातून होताना दिसत आहे. ठीक आहे. अशा या सिंधू नदीच्या 5 उपनद्या बघितलेल्या आपण, ज्या महत्वाच्या आहे, ज्याच्यामध्ये झेलम दिसत आहे, बियास दिसत आहे आपल्याला, त्यानंतर चिनाब आहे, रावी आणि सतलज, या सगळ्या महत्वाच्या, ज्यांना आपण पंचनद प्रवाह असं सुद्धा म्हणतो, जे सिंधू नदीला मिठानकोट या ठिकाणी, पाकिस्तान मधील मिठानकोट या ठिकाणी जाऊन मिळताना दिसतंय साधारणतः. ठीक आहे ना. असं हे सगळं क्वेश्चन बद्दल बघितलं, त्याचं उत्तर हे दिसतंय आपल्याला पर्याय क्रमांक 3 ही येताना. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण, जो 6वा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये काय बोललेलं लक्षात घ्या, जो एक कुठेतरी ट्रिकी प्रश्न आहे आणि थोडक्यात कुठेतरी एक जरा अप्लाइड बेसवरचा असा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे नेमका. ठीक आहे. आता या प्रश्नामध्ये काय गोष्टी बोलताय लक्षात घ्या. त्याच्यामध्ये बोललेले की खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहेत असं बोललेलं. ठीक आहे की नाही. कशाबाबत, तर महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत बरोबर असलेली विधाने खालीलपैकी कोणती, असा साधारणतः एक जनरल असा प्रश्न आहे. ठीक आहे ना. आता महाराष्ट्राचं पर्जन्यमान साधारणतः कशा पद्धतीने हे लक्षात घ्यावं लागेल आपल्याला या ठिकाणी. ठीक आहे. आणि नेमका आता पावसाळा सुरूच होणार आहे, तर नेमका तसा प्रश्न नेमका दिसतोय लक्षात घ्या. आता काय बोलतो मी की स्टेटमेंट पहिलं जे आहे त्याच्यामध्ये काय बोलताय, महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार हा कमी कमी होत जातो असं बोललेलं. ठीक आहे की नाही. आता या स्टेटमेंट बद्दल काय गोष्टी मी बोलतो लक्षात घ्या. साधारणतः एक दिसते आपल्याला महाराष्ट्राची ही पश्चिम बाजू. ठीक आहे. आता महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर कोणता भाग येतो जास्तीत जास्त, हा आपल्याला दिसतोय तो कोकणाचा भाग येताना दिसतोय. ठीक आहे. त्यानंतर पुढे दिसते आपल्याला काय दिसतं, तर लक्षात घ्या महाराष्ट्राची पूर्व बाजू. ठीक आहे. आता महाराष्ट्राच्या पूर्वेकडे साधारणतः जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला दिसतंय कोणता भाग येताना दिसतोय, तो विदर्भ भाग येताना दिसतोय. ठीक आहे. मग या दोन भागांच्या बाबतीत जनरली पाहायचं म्हटलं तर आपल्याला कोकणाच्या तुलनेत विदर्भामध्ये आपल्याला हे तापमान आपल्याला हे मित्रांनो जास्त दिसते. ठीक आहे. मग विदर्भाच्या तुलनेत साधारणतः पश्चिम भागामध्ये म्हणजे कोकणामध्ये तापमान कसे असते, तर हे तापमान आपल्याला दिसते हे कमी दिसत आहे. ठीक आहे. तापमान कसे दिसतं आपल्याला, हे कमी दिसत आहे मित्रांनो. ठीक आहे. मग आपल्याला माहित आहे नेमकं जर कदाचित तापमान एखाद्या कोणत्या तरी ठिकाणी जास्त असेल, तापमान जर कोणत्याही ठिकाणी जास्त असेल, तर नेमकं तिथे वायुदाबाची कंडिशन कशी असू शकते, तिथे वायुदाबाची नेमकी कंडिशन कशी असू शकते, तर वायुदाब त्या ठिकाणी असणार मित्रांनो हा कमी असणार. वायुदाब कसा असणार, तो कमी असणार. आणि त्यानंतर मग ज्या ठिकाणी तापमान कमी आहे तर त्या ठिकाणी वायुदाब जो आहे नेमका, त्या ठिकाणी वायुदाब जो असणार तो कसा दिसतो आपल्याला, तो जास्त दिसतोय. ठीक आहे. मग हीच जी गोष्ट दिसते आपल्याला, ही जी बाब दिसते नेमकी साधारण पाहायचं म्हटलं तर वायुदाबाच्या बाबतीत या ठिकाणी वायुदाब कसा दिसतो आपल्याला जास्त, जो भाग दिसतो आपल्याला कोकणाचा आणि जो भाग दिसतो आपल्याला पश्चिमेकडला. ठीक आहे. मग पुन्हा दिसतं आपल्याला काय दिसतं, तर लक्षात घ्या वायुदाब इथे काय दिसतं आपल्याला नेमका कमी दिसतंय. जो भाग दिसतोय विदर्भातला आणि विदर्भ दिसतं आपल्याला कुठे दिसतं, तर पूर्वेकडे. म्हणजे सेम काय होतं लक्षात घ्या, पश्चिमेकडे आपल्याला वायुदाब कसा दिसतंय, जास्त दिसतंय आणि पूर्वेकडे वायुदाब कसा दिसतोय मित्रांनो आपल्याला कमी. आणि इथं काय बोललेले की आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होतो. बघा, पश्चिमेकडून पूर्वेकडे जेव्हा जातो तेव्हा वायुभार काय झालेला आपल्या इथे आता कमी झालेला, कारण या बाजूला जास्त आणि या बाजूला कमी, म्हणजे काय होताना दिसतं आपल्याला, तो कमी होताना दिसतं. म्हणजे स्टेटमेंट हे बरोबर आहे आपलं, काही अडचण नाही इथपर्यंत. ठीक आहे ना. एक असा बेसिक असा कन्सेप्ट या ठिकाणी होता, पण थोडा ट्रिकी असा होता. बऱ्यापैकी साधारणतः विद्यार्थी याच्यामध्ये भरपूर सारे असे कन्फ्युज झालेले होते त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता पुढचं बघू आपण स्टेटमेंट. पुढच्या स्टेटमेंटमध्ये काय गोष्टी दिलेल्या आहेत ते सुद्धा इझी आहे. ठीक आहे. काय बोललेले, राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतींच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते असं साधारणतः बोलत आहे. ठीक आहे.
आता राज्यामध्ये नैसर्गिक वनस्पती कशा पद्धतीने आहे किंवा काय गोष्टी असतील, वनांचे प्रमाण कसे असतील. आता मान्य आहे की वनांचे प्रमाण ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी पाऊस सुद्धा जास्त पडतो, पण हे बेसिकली किंवा प्रामुख्याने त्या ठिकाणी अशा गोष्टी होत नाही नेमकं. तर आपल्या राज्यामध्ये जे काही पर्जन्याचं वितरण होताना दिसत आहे ते जास्तीत जास्त कशामुळे होताना दिसतंय, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पर्वत रांगेमुळे होताना दिसत आहे. महाराष्ट्रामधल्या पर्वत रांगेमुळे होताना दिसत आहे. मग याच्यामध्ये कोणती पर्वतरांग जास्तीत जास्त मॅटर करताना दिसते, तर ती पहिल्यांदा करते सर्वात जास्त जी मॅटर करताना दिसते ती कोणती, तर ही सह्याद्री. आणि महाराष्ट्राच्या हवामानावर आणि महाराष्ट्राच्या पर्जन्याच्या वितरणावर सर्वात जास्त परिणाम करणारा घटक जर कोणता असेल, तो प्राकृतिक विभाग दिसतो आपल्याला. तो कोणता असेल तर तो दिसतो आपल्याला, तो आहे आपला सह्याद्री आहे, जो महाराष्ट्राच्या हवामानावर जास्तीत जास्त परिणाम करणारा घटक दिसतो. ठीक आहे. आणि पुन्हा आपल्याला एक दुसरी पर्वतरांग सुद्धा दिसते, तर ती कोणती, महाराष्ट्राच्या उत्तरेकडे आहे ती दिसते आपल्याला कोणती, तर ही सातपुडा. ठीक आहे, ती दिसते आपल्याला मित्रांनो सातपुडा दिसत आहे. ठीक आहे, तर ही सुद्धा आपल्याला महाराष्ट्राच्या हवामानावर कुठेतरी परिणाम करताना दिसत आहे. आणि त्यानंतर पुन्हा मग काही उपरंगात सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये साधारणतः पाहायचं म्हटलं तर सातमाडा व झंटा डोंगर रांग आहे, त्यानंतर हरिश्चंद्र व बालाघाट डोंगर आहे, पुन्हा आणखी शंभूमानी महादेव डोंगर रांग आहे. ठीक आहे ना, ह्या सुद्धा कुठेतरी आपल्याला परिणाम करताना दिसते, जे प्रामुख्याने परिणाम करताना दिसते. ठीक आहे, तर याच्यामध्ये नैसर्गिक वनस्पती बोललेले तर हे त्याच्यामध्ये येत नाही, स्टेटमेंट हे चुकीचं मित्रांनो. पुढचं स्टेटमेंट काय बोलता लक्षात घ्या, नैऋत्य मोसमी वारे घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जाताना तेव्हा त्यांची बाष्पधारण क्षमती वाढते असं बोललेले. ठीक आहे ना, जे काही बाष्पयुक्त वारे आहेत, ठीक आहे ना, हे जे बाष्पयुक्त वारे सगळे हे घाटामाथ्यावरून जेव्हा पूर्वेकडे जातात, साधारणतः जेव्हा पाहायचं म्हटलं आपण तर हा दिसतो आपल्याला साधारणतः असा हा सह्याद्री. ठीक आहे, असा हा सह्याद्री साधारणतः आपल्याला दिसतंय. ठीक आहे, या सह्याद्रीवरून साधारणतः आपल्याला दिसतंय की जे काही वारे आहेत, जे काही ढग आहे, साधारणतः लक्षात घ्या ते या पद्धतीने वरवर जाताना दिसत आहे. आणि या पद्धतीने वर गेल्यानंतर लक्षात घ्या खाली इथं मग पुन्हा काय जातात, ते खाली जातात. ठीक आहे, आणि खाली गेल्यानंतर म्हणजेच काय तर लक्षात घ्या, हा झालेला दिसतं आपल्याला, काय झालेलं दिसतं, हा घाटमाथा. काय झालेलं दिसतं आपल्याला इथे, हा झालेला दिसतं घाटमाथा, हा झालेला सह्याद्रीचा घाटमाथा. आणि या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून जेव्हा साधारणतः लक्षात घ्या हे जे वारे आहेत ते अशा पद्धतीने खाली उतरतात, तेव्हा घाटमाथ्याच्या पूर्वेकडे लगतच्याच भागामध्ये, बिलकुल सह्याद्रीच्या उतरणीच्या भागामध्ये त्यांची बाष्पधारक शक्ती काय होऊन जाते, ही नेमकी वाढून जाते मित्रांनो, असंच या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण काय होऊन जाते, तर हे अत्यंत कमी पाऊस पडायला लागतो. आणि त्याच भागाला बोललो आपण पर्जन्य छायेचा प्रदेश असं बोललो. आणि या पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये साधारणतः आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे येताना दिसते नेमकी. ठीक आहे की नाही. आता अशाच पद्धतीनेच पाहायचं म्हटलं तर हे स्टेटमेंट जे होतं सी आपलं, हे या पद्धतीनं बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघू, काय बोललेले की विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण हे वाढत जाते असं बोललेलं. ठीक आहे, तर काय अडचण नाही, इथपर्यंत बरोबर आहे आपल्याला. हे सुद्धा बरोबर आहे की विदर्भामध्ये पूर्वेकडे पावसाचे प्रमाण हे वाढत जाते पश्चिमेकडून. ठीक आहे, पूर्वेकडे विदर्भात आपल्याला साधारणतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडताना दिसतो. पण तेच पाहायचं म्हटलं तर विदर्भामध्ये जर कदाचित अकोला जिल्हा असेल तर अकोला जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. बुलढाणा जिल्हा असेल, बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा साधारणतः पावसाचं प्रमाण या ठिकाणी कमी दिसतं मित्रांनो आपल्याला. ठीक आहे, तर हे सुद्धा स्टेटमेंट आपल्याला बरोबर आहे. म्हणजे ए, सी आणि डी हे स्टेटमेंट सगळे आपल्या बरोबर होते. ठीक आहे ना, अचूक स्टेटमेंट असलेले कोणते विचारलं होतं आपल्याला, अचूक म्हणजे बरोबर असलेले. ठीक आहे ना, मग याच्यामध्ये सेम दिसतं आपल्याला, कुठे दिसत आहे तर ए, सी आणि डी. इथे तर फक्त ए दिलेला आहे म्हणजे येणार नाही, काय अडचण नाही. इथे फक्त दिसतं आपल्याला ए आणि बी दिलेला आहे, तर सी सुद्धा पाहिजे आपल्याला, सॉरी ए सी डी पाहिजे आपल्याला, तर हे सुद्धा येणार नाही. ठीक आहे, नंतर बी आणि सी बोलतात तर हे सुद्धा येणार नाही. इथे दिसतंय ए सी डी, तर पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न दिसतो आपल्याला, 7वा प्रश्न. बघू आपण काय बोलतोय 7वा प्रश्न. 7व्या प्रश्नामध्ये काय बोललेले, खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत असं बोललेले, चुकीची असणारे विधाने विचारलेले. ठीक आहे की नाही. आता काय बोलता लक्षात घ्या, अ मध्ये काय बोललेले, कामठी कोळसा क्षेत्र हे आम नदीच्या खोऱ्यात आहे असं बोललेले. तर हे आम नदीच्या खोऱ्यात नाही, तर हे आहे मित्रांनो कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे. ठीक आहे की नाही, कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे, त्याच्यामुळे हे चुकीचं स्टेटमेंट. नंतर पुढे काय बोललेले, वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र हे चंद्रपूर व यवतमाळ या जिल्ह्यात विभागलेले आहे, तर हे सुद्धा बरोबर दिसतंय आपल्याला. ठीक आहे, काय अडचण नाही, बरोबर आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणीचा भाग हा वर्धा खोऱ्यामध्ये येताना दिसतो आपल्याला, बरोबर स्टेटमेंट आहे. नंतर पुढे काय बोलताय, उमरेड कोळसा क्षेत्र हे कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे असं बोललेले. तर ही कन्हान नदी नाही मित्रांनो, कन्हान नदी नाही, तर ही नदी दिसते आपल्याला, ही आंब नदी दिसत आहे. ठीक आहे, आंब नदी दिसत आहे. ठीक आहे, नंतर पुढे बोलताय ड मध्ये काय बोललेले की महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी
कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या सहाय्याने सायरस या अणुभट्ट्या उभारण्यात आलेल्या असं बोललेले, ठीक आहे की नाही. आता तुर्भे या ठिकाणी जी काही अप्सरा आहे नेमकी, जी अप्सरा आहे नेमकी ही साधारणतः जनरली पाहायचं म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो ही ब्रिटनच्या सहाय्याने उभारण्यात आलेली होती. ब्रिटनच्या सहाय्याने सुरू करण्यात आली होती. केव्हा सुरू करण्यात आली तर ती 1956 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. आणि जी काही सायरस आहे तर ती ही कॅनडाच्या सहाय्याने सुरू करण्यात आली होती. तर ही सुद्धा जेव्हा सुरू करण्यात आली होती तेव्हा सन होतं कोणतं तर मग ते होतं वर्ष 1960 असं होतं साधारणतः, ठीक आहे. जी अप्सरा आहे 1956 मध्ये आणि जी सायरस दिसते आपल्याला पुन्हा तर ती दिसते कधीही 1960 मध्ये दिसते. अशा पद्धतीने इथेही साधारणतः आपल्याला हे स्टेटमेंट जे दिसत आहे हे नेमकं चुकीचं होतं, कारण कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा बोललेले जे नेमकं ब्रिटनच्या सहाय्याने आहे आणि ब्रिटनच्या सहाय्याने कोण बोलले तर सायरस जे नेमकं कॅनडाच्या सहाय्याने आपल्याला दिसतंय. तर हे सुद्धा स्टेटमेंट आपल्याला हे चुकीचं, फक्त एकच साधारणतः आपल्याला बरोबर दिसतंय कोणतं तर ते बी हे स्टेटमेंट आपल्याला बरोबर दिसतंय मित्रांनो, ठीक आहे. चुकीची असलेली विचारली होती आपल्याला, चुकीची कोणती तर ए चुकीचं होतं, काय अडचण नाही. सी सुद्धा चुकीचं होतं आणि डी सुद्धा चुकीचं आहे. तर याच्यामध्ये कुठे दिसतंय असं हे, तर लक्षात घ्या हे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतं आपल्याला. ए सी आणि डी हे काय दिसतं आपल्याला हे चुकीचे, तर स्टेटमेंट काय पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर दिसतंय, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न बघू नेमका काय दिसतंय पुढच्या प्रश्नाबद्दल, ठीक आहे ना. काय बोललेले की आता हा जो प्रश्न आहे थोडा ट्रिकी प्रश्न, ठीक आहे ना. नेमकं लक्षात घ्या काय बोलताय. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते असं बोललेलं, ठीक आहे ना. असा हा जनरली प्रश्न दिसतो. तर पाणलोट क्षेत्र म्हणजे काय नेमकं की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त पाणी हे वाहून जाते असं क्षेत्र म्हणजे पाणलोट क्षेत्र, आणि त्याचा कुठेतरी विकास करायचा असतो आपल्याला आणि त्याची नेमकी काहीतरी उद्दिष्ट असायला पाहिजे. आता जनरली पाहायचं म्हटलं तर लक्षात घ्या भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे, ठीक आहे ना. म्हणजे ती जी जमीन साधारणतः दिसते आपल्याला ज्या ठिकाणी पाणलोट क्षेत्र आहे तिचं कुठेतरी नेमकं मॅनेजमेंट करायचं आपल्याला, आणि तिथलं मॅनेजमेंट केल्यानंतर तिथल्या जमिनीमध्ये जे काही पिकं आपण घेतो त्यांचं उत्पादन जास्तीत जास्त भरघोस उत्पादन झालं पाहिजे, हे नेमकं उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तर जे नेमकं दिसतं आपल्याला हे बरोबर दिसतं, काय अडचण नाही. पुढे बी मध्ये काय म्हणतं लक्षात घ्या, वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण थांबवणे. आता लक्षात घ्या साधी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी पाणी हे मोठ्या प्रमाणात वाहून जाते, पाणी जर कदाचित मोठ्या प्रमाणात वाहून जात असेल तर होत काय लक्षात घ्या, ते जास्तीत जास्त जमिनीचं जास्तीत जास्त आपल्याला अपक्षरण करताना दिसते आणि हेच अपक्षरण थांबवणं नेमकं गरजेचं आपल्याला, ठीक आहे. म्हणजे काय तर लक्षात घ्या वाहतं जे पाणी आहे त्याला नियंत्रित करायचं आहे आणि त्यानुसार पुन्हा आपल्याला काय करायचं तर जमिनीचे हे अपक्षरण सुद्धा कमी करायचे आहे, त्याचं हे अपक्षरण थांबवायचं आहे, हे सुद्धा आपल्याला बरोबर ठरताना दिसतंय, ठीक आहे. आता सी मध्ये काय बोललेलं लक्षात घ्या, गुंतवणूक कमी आणि उत्पादन खर्चात वाढ करणे. आता गुंतवणूक कमी आणि उत्पादन खर्चात वाढ करणे हे कुठेतरी ज्या ठिकाणी पाणी वाहून जाते याच्याशी कुठेतरी रिलेट करताना दिसतंय का. जास्तीत जास्त हे जे स्टेटमेंट दिसतंय हे उद्योगामध्ये येणारं स्टेटमेंट दिसतंय, ठीक आहे ना. जे साधारण पाहायचं म्हटलं तर आपल्याला हे चुकीचं दिसतंय मित्रांनो, ठीक आहे. मग या ठिकाणी फक्त पहिले दोन स्टेटमेंट दिसतात आपल्याला अ आणि ब हे बरोबर होते, ठीक आहे. मग असा पर्याय नेमका कुठे दिसतंय तर पहिल्यात तर नाही आहे, काय अडचण नाही, ठीक आहे. कारण याच्यामध्ये फक्त ए बोललेले, आपल्याला ब सुद्धा बरोबर पाहिजे. तर मग अ आणि ब, तर या ठिकाणी काय दिसतं आपल्याला मित्रांनो हे बरोबर दिसतं, ठीक आहे की नाही. म्हणजे उद्दिष्ट दिसतं आपल्याला कशाचं तर हे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचं उद्दिष्ट आपल्याला पहिले दोन दिसतात, ठीक आहे ना. इथपर्यंत पाहिलेलं आपण, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण, जो 9वा प्रश्न असणार. त्या 9व्या प्रश्नामध्ये काय गोष्टी बघा एकदा. साधारणतः आपल्याला हे पुन्हा दिसतं कृषी या क्षेत्रासंदर्भात दिसतं, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये खालील विधाने पहा असं बोललेले, ठीक आहे की नाही. आता काय बोलतं लक्षात घ्या, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे असं बोललेले जे स्टेटमेंट आपल्याला बरोबर दिसतं आपल्याला, काय अडचण नाही, ठीक आहे ना. पुढे काय बोलता लक्षात घ्या, फुले यशोदा हे गव्हाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998 मध्ये विकसित केलेले आहे बोललेले, ठीक आहे. तर आता हे जे स्टेटमेंट आहे मित्रांनो हे नेमकं चुकीचं. तर हे जे वाण दिसतंय या ठिकाणी, हे जी व्हेरायटी दिसतंय तर ही गव्हाची व्हेरायटी नाही, तर ही मित्रांनो ही नेमकी ज्वारीची व्हेरायटी. कशाची व्हेरायटी तर ही गव्हाची नाही, तर ही आहे ज्वारीची व्हेरायटी आहे, जी साधारणतः ही 1998 मध्ये आपल्याला विकसित केलेली दिसते महात्मा फुले कृषी विद्यापीठानं. त्यानुसार हे स्टेटमेंट आपलं ब हे चुकीचं नेमकं, ठीक आहे. आता पुढे काय बोलताय लक्षात घ्या, आता बोललेले की सी मध्ये काय बोलताय, महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय हे मुंबई येथे होते असं बोललेले, आता याचं जे कार्यालय आपल्याला दिसतंय हे कुठे दिसतंय तर ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे दिसतंय मित्रांनो. पण अगोदर हे कुठे होतं तर ते मुंबई येथेच होते, आता राहुरी येथे दिसते आपल्याला. त्याच्यानुसार इथं बोलताय काय लक्षात, मुंबई येथे होते असं बोललेले, स्टेटमेंट हे बरोबर आहे, काय अडचण नाही इथपर्यंत. म्हणजे
याच्यामध्ये काय बोललेलं लक्षात घ्या, ए आणि सी हे बरोबर आहेत. ठीक आहे ना. आता खाली विधाने बघू, विधान म्हणजे पर्याय बघू आपण. पहिल्या पर्यायामध्ये काय बोललेले, विधान ए आणि बी बरोबर असं बोललेले, तर बी हे आपलं चुकीचं मित्रांनो. ठीक आहे ना, काय अडचण नाही. सी बरोबर आहे आपलं, तर येणार नाही. ठीक आहे ना. त्यानंतर पुढे काय बोलताय, विधान ए आणि सी हे बरोबर आहेत असं बोललेले, जे बरोबर आहे नेमकं आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येताना दिसते. काय अडचण नाही इथपर्यंत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघू, जो शेवटचा प्रश्न असणार आहे, जो 10वा प्रश्न असणार आहे. ठीक आहे. तर 10व्या प्रश्नामध्ये नदी प्रणाली बद्दलचा प्रश्न आहे नेमका. आता महाराष्ट्रातल्या नदी प्रणाली बद्दलच्या काय गोष्टी आहे नेमके, याच्यामध्ये काय स्टेटमेंट दिलेली एकदा बघू आपण नेमकं. काय बोलता लक्षात घ्या, याच्यामध्ये खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं बोललेले आहे. ठीक आहे ना. खालीलपैकी कोणती विधाने ही बरोबर आहेत असं बोललेले आहे. एक मिनिट फक्त लक्षात घ्या. बरोबर असलेली विधाने आपल्याला विचारलेली आहे. ठीक आहे ना. पहिले जे विधान आहे काय बोलताय, वैतरणा वैतरणा आणि तानसा, वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत असं बोललेले आहे. ठीक आहे की नाही. आता आपल्याला माहित आहे की कोकणामधली सर्वात मोठी नदी दिसते आपल्याला, कोणती दिसते, तर ती ही वैतरणा नदी दिसते. आणि या वैतरणा नदीची लांबी साधारणतः पाहायचं म्हटलं तर दिसते 154 किलोमीटर दिसते. ठीक आहे. आणि कोकणामधली दुसरी सर्वात मोठी नदी म्हणजे सर्वात लांब नदी ती दिसते आपल्याला कोणती, तर ती 122 किलोमीटरची कोणती, तर ती आपली उल्हास ही नदी. ठीक आहे. म्हणजे या दोन्ही नद्याची, उल्हास आणि वैतरणा या दोन्ही नद्यांची खोरी जी आहे नेमकी ही सेपरेट आहे. ठीक आहे की नाही. ही दोन्ही नद्या साधारणतः आपल्याला सेपरेट दिसतात. ठीक आहे की नाही. एक नदी वैतरणा पालघरमध्ये वाहते, पालघर जिल्ह्यामधून, तर दुसरी उल्हास ही कुठून वाहताना दिसते आपल्याला, ती ठाणे जिल्ह्यामधून वाहताना दिसते. सेपरेट आहे. म्हणजे वैतरणा ही नदी उल्हासची उपनदी नाही आहे, इथपर्यंत क्लिअर झालेलं. इथं बोललेले होते की वैतरणा ही उल्हासची उपनदी आहे. पण एक याच्यामध्ये सांगतो मी, काय लक्षात घ्या, इथे दिलेली ही तानसा ही नदी उल्हासची उपनदी आहे असं सांगितलेलं या स्टेटमेंटमध्ये पुन्हा आणखी. ठीक आहे. पण ही उल्हासची उपनदी नाही, तर ही कोणाची उपनदी आहे, तर ही वैतरणेची उपनदी आहे नेमकी. ठीक आहे. म्हणजे वैतरणेची उपनदी ही तानसा, उल्हास ही सेपरेट पुन्हा आपल्याला दिसतं. स्टेटमेंट हे काय दिसतं आपल्याला मित्रांनो, हे चुकीचं. ठीक आहे ना. पुढे काय बोलले लक्षात घ्या, खानापूर पठाराच्या दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे आहे असं बोललेले. ठीक आहे. आता साधारणतः खानापूर पठार कुठे आहे हे एकदा समजून घ्यावं लागलं आपल्याला. ठीक आहे. जसं आपण साधारणतः पाहिलेलं की हा एक डोंगर रांगेचा भाग आहे. ठीक आहे. या डोंगर रांगेमध्ये ही जी डोंगर रांग दिसते आपल्याला मित्रांनो, ही दिसते आपल्याला शंभू, आणि ही दिसते आपल्याला महादेव डोंगर. ठीक आहे. आणि या महादेव डोंगर रांगेचा एक हा भाग दिसताय, इथे दिसतं आपल्याला, काय दिसतं, हा भाग हे म्हणजे आपले खानापूरचे पठार. खानापूर पठार. याच खानापूर पठाराच्या बाजूला इथे दिसते आपल्याला जतचे पठार दिसते. ठीक आहे. आणि या शंभू महादेव डोंगर रांगेच्या दक्षिणेकडून एक नदी वाहते अशा पद्धतीनं, जी आपल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक महत्वाची नदी, या नदीचं नाव आहे कृष्णा नदी. या नदीचं नाव आहे कृष्णा नदी. ठीक आहे. म्हणजे आपल्याला दिसतंय काय, तर लक्षात घ्या, या ठिकाणी जे काही खानापूरचे पठार आहे, त्या खानापूर पठाराच्या दक्षिणेकडून कोणती नदी वाहताना दिसते मित्रांनो आपल्याला, तर ती कृष्णा नदी ही वाहताना दिसत आहे. म्हणजे स्टेटमेंट मध्ये तसंच काहीतरी बोललेलं आहे का, काय बोलताय, खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे असं बोललेले, जे बरोबर आहे. खानापूर पठाराच्या दक्षिणेलाच आहे कृष्णा नदीचे खोरे. ठीक आहे. स्टेटमेंट बरोबर, काय अडचण नाही. पुढे काय बोलता लक्षात घ्या, मन्याड नदी खोरे हे गोदावरी नदी खोऱ्यात वसलेले आहे. ठीक आहे. आता ही जी मन्याड नदी आहे ती आहे कोणाची उपनदी, तर ती आहे मांजरा या नदीची उपनदी. मांजरा नदीची उपनदी. आणि ही जी मांजरा नदी आहे तर ही कोणाची उपनदी, तर ही आहे ही गोदावरीची उपनदी. म्हणजे गोदावरीची उपनदी मांजरा आणि मांजराची उपनदी मन्याड, म्हणजे गोदावरीच्या खोऱ्यामध्येच कोण आहे, तर ही मन्याड नदी आहे. तर हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर येताना दिसतं आपल्याला काय, तर बी आणि सी हे बरोबर असलेली विधान आहे. ठीक आहे. आता हे कुठे दिसतं आपल्याला साधारणतः लक्षात घ्या, फक्त विधान असं पर्याय क्रमांक 1 मध्ये बोलताय. ठीक आहे. तर विधान तर आपलं हे पहिलं चुकीचं होतं, म्हणजे येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय बोलता लक्षात घ्या, विधान अ आणि ब हे बरोबर असं बोललेलं आहे. ठीक आहे की नाही. हे बरोबर असं बोललेलं. ठीक आहे ना. आता हे येताना दिसतंय का, लक्षात घ्या, तर ए हे काय होतं आपलं चुकीचं होतं, तर हे सुद्धा येणार नाही. त्यानंतर पुढे काय बोलताय, विधान अ, ब आणि क हे बरोबर आहे असं बोलताय. ठीक आहे मित्रांनो. विधान अ हे सुद्धा आपलं काय होतं, चुकीचं होतं. म्हणजे इथं सुद्धा अचुकीचं, इथं सुद्धा अचुकीचं राहिलेलं काय आपलं फक्त, तर बी आणि सी बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्याला काय दिसतं, आपल्याला हे योग्य असलेलं पर्याय आपल्याला दिसतंय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने साधारणतः 2025
2025 ची आपण पाहिलेली इथे या ठिकाणी की जी काही सगळे आयोगाचे पीओक्यू होते ते सगळे क्वेश्चन 10 क्वेश्चन बघितले, त्याचं अनालिसिस चांगल्या पद्धतीने बघितलं. नक्कीच जी काही साधारणतः जी काही 14 जूनची परीक्षा आहे त्याच्यामध्ये भूगोल विषयाचे तुम्ही 2017 पासूनचे 2025 पर्यंत जे काही पीओक्यू बघाल त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला फायदा होत जाईल नेमका. ठीक आहे. आणि निदान कदाचित तुमचे 2-3 मार्क जे काही तुमचा साधारण अभ्यास असेल आतापर्यंत एक रिव्हिजन म्हणून तुम्ही हे सगळे पीवायक्यू बघू शकता. एकदा बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. साधारणतः आपण जर कदाचित पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब सुद्धा करून घ्या, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओज तुमचे आमचे येतील आणि तुमच्यापर्यंत लगेच नोटिफाय होईल, तुम्हाला लगेच बघता येईल आणि तुमच्या अभ्यासामध्ये नेमकं सुरळीतपणे चालू राहील आणि ह्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला टिकून राहतील नेमक्या. ठीक आहे. तोपर्यंत नेमकं धन्यवाद.